शरद पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीमध्ये 2 लोकांनी भेट घेतली होती असं त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर त्यांनी 160 जागा जिंकण्याची गॅरंटी दिली असा दावा शरद पवार करतायत। त्या 2 लोकांची भेट राहुल गांधी यांच्यासोबत देखील घालून दिली होती असंही ते म्हणाले। आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत जनतेत जायचं ठरवलं असंही ते म्हणाले। त्याची नावं प्रत्येक हे आता माझ्याकडे नाही आहेत, कारण त्याचं सर्च दिलं नाही। आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि जवळला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी दिली। असे लोक भेटतच असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं। इलेक्शन कमिशन एक मिनिट लेट हिम फिनिश। ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली। त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं, पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही, आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा भाषेला मिळेल कसा नाही हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे तर शरद पवार यांनी नेमके काय गौप्यस्फोट केलेले आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विधानसभा जाहीर झाल्यानंतर दिल्लीत 2 जण भेटले, त्यांची नावं पत्ते माझ्याकडे नाही आहेत असं शरद पवार म्हणाले। विधानसभेच्या 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी सुद्धा त्यांनी दिली आहे। त्या दोघांची आणि राहुल गांधींची भेट घालून दिली असल्याचं शरद पवार म्हणालेत। या कामात आपण लक्ष देऊ नये असं राहुल गांधी आणि माझं मत झालं असंही त्यांनी या दरम्यान सांगितलं। हा आपला रस्ता नाही, लोकांचा जो निर्णय असेल तो स्वीकारू असं सुद्धा ठरवण्यात आलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।